काही पडलं नाहीये. जर खरं असतं तर सत्तेत नसून सुद्धा जे लोकांबरोबर राहतात ना आमच्यासारखी, ते खरे माणसं असतात. सत्ता नसून सुद्धा आपण एकमेकांना साथ दिली. मी असं म्हणत नाही की मीच तुम्हाला दिली, तुम्ही पण मला साथ दिली. तुम्ही पण मला लहानाचा म्हणजे हात धरून मला आमदार बनवलं. मी ते कधीच विसरणार नाही आयुष्यभर. मी काय म्हणाली, माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे. मला त्याच्यात काही रसच नाही आहे की कोणाची नगर परिषद आणि कोणाची ग्रामपंचायत. मला चुकल्यासारखं वाटतं जेव्हा मी लोकांना भेटत नाही तो तेव्हा मला चुकल्यासारखं वाटतं. आज खरं तर आजची संध्याकाळ मला खुश वाटतंय, कारण का मी तुमच्यामध्ये आले. मी कालच पद्मजीला सांगितलं की उद्यापासून गाव भेटी घे. मला नाही जमत हे जुडवा जुडवी. खरं सांगते माहितीये सर, मला जुडवा जुडवीचं राजकारण जमत नाही. मला तुमच्यामध्ये राहूनच माझं राजकारण नाही म्हणू शकत, माझं जीवन. आणि हे मला असं वाटतं आता हे माणसातला माणूस शोधायची वेळ आली. तुम्ही बघितले भाजपचे दिवस, तुम्ही काँग्रेसचे पण दिवस बघितले. आता तुम्हाला माणसांमधला फरक कळायला पाहिजे. मी हात जोडून विनंती करते, नाहीतर आपण आपल्या मुलांचं भवितव्यच राहणार नाही. स्वतःच्या पायावर कुल्हाड मारून घेऊ नका. आम्हाला दिसतंय काय होतंय, आम्ही सगळीकडे फिरतोय. कसं पैशाचा खेळ आहे. 10,000 रुपये बिहार मध्ये दिले. मला सांगा, एक उदाहरण देते मी तुम्हाला, स्वयंपाकाची वेळ झाली. संजय गांधी निराधारचे पैसे येत होते, कधी एक थांबले का हो? दादा जरा थांबा, आता हे महत्वाचं बोलतो. संजय गांधी निराधारचे पगारी एवढ्या वर्षात कधी थांबल्या? काँग्रेस सत्तेत असू देत नसू देत, सतत तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधारचा पगार आला. एका महिलेला तेच एक आशेचं किरण होतं, संजय गांधी निराधारचा पैसा. काँग्रेस सत्तेत असू देत नसू देत, दोन गोष्टी याच्यातून आहेत. लाडकी बहीण चे पैसे हे लोक सत्तेत आले आणि पैसे थांबले. 10,000 रुपये बिहार मध्ये हे लोक सत्तेत आता आले, ते पैसे थांबणार आहे. आणि संजय गांधी निराधारचे पैसे जे एका महिलेचं जीवन होतं, ते बीजेपी सत्तेत आल्यावर ते पैसे आता बंद. ह्याला तुम्ही माणुसकी म्हणता? ह्याला माणुसकी म्हणता? आज अतिवृष्टीमध्ये तुमच्या इथे पण घरात पाणी गेलं, झाले का कोणाचे पंचनामे? मिळाले का तुम्हाला 10,000 रुपये? अजून नाही मिळाले. मिळाले का सांगा मला कोणाचे? किती वर्ष बीजेपी सत्तेत? ते 10 वर्ष. एवढंच जर ह्याला करायचं होतं तर इकडे धडाधड पैसे द्यायला पाहिजे होते. कोल्हापूरच आहे, त्यांची सत्ता आहे ना, दिल्ली पासून गल्ली पर्यंत त्यांची सत्ता आहे. का नाही केलं कोल्हापूर? 10 वर्ष दिलेत आपण त्यांना. आम्ही 5 वर्षात ते करून दाखवलं. जेव्हा आमची सत्ता होती 10 वर्ष यांनी काही करून दिलं नाही, आणि परत त्यांना तुम्ही 5 वर्ष दिली. हा फरक आहे. आणि हे मला सांगणं गरजेचं वाटतं, सत्तेसाठी नाही पण अस्तित्वासाठी, तुमच्या भविष्यासाठी. भरकटून जाऊ नका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. पैशासाठी हा सगळा खेळ चाललाय, तुमच्या सुख दुःखासाठी नाही. मला पण वाटलेलं हे करतील, पण जेव्हा काल परवा आम्हाला हे चित्र स्पष्ट झालं ना, कापत होते महापालिकेचे अधिकारी, कापत होते की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर ह्या लोकांनी मॅनेज करून पैसे खायला नेमलाय, आणि म्हणून तुमचे पैसे थांबवले. एवढं वाईट मी मान्य करते, काँग्रेसने काही जणांनी केलं असेल, पण एवढ्या खालच्या गलिच्छ पातळीला येऊन कधीच नाही. तुमच्या जीवावर तर कधीच नाही. एकमेकांचे पाय खेचले असतील, पण लोकांच्या तुम्ही बघता, हेमगतीजींना बघता, चेतन भाऊंना बघता, श्रीदेवी गाणं, भेटे जाताना, इतक्या वर्ष तुम्ही या सगळ्यांना बघताय. कधी तुम्हाला सोडून गेले नाही कोणी सत्तेसाठी, कधी पैसे कमावले नाही लोकांच्या जीवावर, आणि हे बघून मला वाईट वाटतं. म्हणून मी एवढीच आज मी हे काम करते, मी तुम्हाला सोडून कधीच गेली नाही, जाणार पण नाही.